आज असेल त्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचं कारण असं आहे की यापूर्वी मोठा कार्यक्रम आम्ही नारळ फोडण्याचा ठेवला, परंतु त्या दिवशी दादाचं निधन झालं त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता. पण अचानक दादाचा विमान अपघात झाला आणि दादा गेले. त्यामुळं आमचा कार्यक्रम आम्ही रद्द केला आणि तो कार्यक्रम आज ठेवण्यात आलेला. ही निवडणूक अतिशय महत्त्वाची अशी निवडणूक आहे, कारण जिल्हा परिषदेमध्ये ही 7व्यांदा निवडणूक होत आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाला अजूनही आज स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे जरी झाली असली तरी अजून स्वतः सामान्य माणूस ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचं काम करू शकत नाही. कारण त्याच्यावर जो काही पगडा आहे अधिकारी लोकांचा, तर तो त्या ठिकाणी जाऊन निवडू शकत नाही. म्हणून आमच्यासारखा एखादा माणूस काम करणार, सामान्य माणसाचं काम करणारा जिल्हा परिषदमध्ये असला पाहिजे. कारण जिल्हा परिषद ही अतिशय सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची संस्था आहे आणि त्या ठिकाणी आपण असणं हे महत्त्वाचं आहे. कारण या आता जवळजवळ 4-5 वर्ष झाली निवडणूक नव्हती आणि एकही जिल्हा परिषदेचा सदस्य ऑफिसमध्ये येत नव्हता. पण मी मात्र दररोज 12 ते 6 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये थांबून जिल्ह्यातून आणि आपल्या मतदारसंघातून येणाऱ्या माणसाला त्याचं काम विचारून तो कोण आहे, कुठला आहे, कधीही कुणाला नाव गाव पत्ता विचारला नाही. फक्त काम, तुमचं काय काम आहे एवढं सांग. त्यांनी सांगितल्यानंतर त्याला स्वतः अधिकारी त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्याचं काम करून देत होते. त्या दृष्टिकोनातून आता माझं वय जरी झालेलं असलं तरी मला या कारणानं परत निवडणुकीला सामोरं जायची पाळी आली. कारण समोर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार आल्यामुळे मला त्या ठिकाणी उभा राहणं आवश्यक होतं. म्हणून मी त्या ठिकाणी विविध अर्पण मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी जाहीर केली.